तर मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं जस्ट दर्शन झालेलं आहे आपल्या मुंबादेवीचं. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो इकडे मी कसं पोचलो, त्यानंतर इकडचं आजूबाजूचं सराउंडिंग. तर तुम्हाला हार्बर लाईनमधलं हे बघा, पहिले मस्जिद स्टेशनला उतरायला लागेल आणि हे टुवर्ड्स तुम्ही बोलू शकता वाशी साईडला किंवा टुवर्ड्स वडाळा साईडला तुम्हाला पाठीमागे चालत जायचं आहे. हा रोड दिसतो आहे ना, हा रोड, ह्या रोडला सरळ आपल्याला लेफ्ट मारायचे आणि लेफ्ट मारून सरळ चालत जायचं. मस्जिद एरिया जो आहे ना, बेसिकली खूपच क्राऊडेड एरिया आहे मित्रांनो. कारण की इथं मोठमोठे बघितले तुम्ही शॉप आहेत आणि हे जास्त करून आहेत ना होलसेल शॉप आहेत. तर त्याच्यामुळे, आणि दुसरं मसाल्याचं सर्वात मोठं मार्केट आहे, ड्रायफ्रूटचं सर्वात मार्केट आहे. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्स वगैरे खूप मोठे मार्केट आहे तिथं. तर त्याच्यामुळेच आहे ना की थोडासा हा क्राऊडेड एरिया पडतो मस्जिद. आता सरळ मी चाललो आहे मुंबादेवीच्या दिशेने. आता रोड जो दाखवतो आहे तो 15 मिनटाचा दाखवतो आहे चालत. आपण चालतच मी प्रिफर करतो, कारण की इकडनं टॅक्सीला परत टाईम जातो मित्रांनो. टॅक्सी शेअरिंग भेटतात पण टाईम जातो, त्याच्यामुळे बोललं चालत जाऊया 15 मिनटं, तेवढंच वॉकिंग होईल. तुम्हाला आजूबाजू नजारे देखील दाखवता येतील. तर मित्रांनो, मी आलो आहे बघा, हे मुंबादेवी मार्ग आणि पोचलेलो आहे ह्या प्रांगणात मुंबादेवीच्या. तुम्ही गर्दी पाहू शकता, कारण की आज आहे ना शुक्रवार आहे आणि आज शुक्रवार असण्याकारणाने आज ही गर्दी आहे. कारण की शुक्रवार साधारणतः देवीचा मानला जातो आणि श्रद्धा असते लोकांची की शुक्रवारी जेवढं देवीचं स्वरूप म्हणजे देवीला जवळ भेटण्याचा एक म्हणतात ना योग येतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्याच्यामुळे बरोबर शुक्रवारी इथं गर्दी बघा खूप असते. आणि विशेषतः उत्तर भारतीय लोक जे असतात ना, हे खूप जास्त या देवीला मानतात. तर उत्तर भारतीय लोकांचीच जास्त गर्दी तुम्हाला इथं दिसेल. खूप तुम्हाला लोक दिसतील आता इथं. बघा लाईन पण लागलेली आहे. तर आता आपण लाईनमध्ये थांबूया आणि मग आतमध्ये जाऊया. तर मला वाटतं विशेष लाईन आहेत आपल्या, एक महिलांची वेगळी वाटतं आणि पुरुषांची वेगळी वाटतं लाईन. तर मित्रांनो, गरमी खूपच आहे आणि लाईनीत उभा आहे मी आता मुंबादेवीच्या. तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवलं आहे की गर्दी खूप आहे. कारण की मी जसं तुम्हाला बोललो मित्रांनो, मुंबादेवीला ना शुक्रवारची जास्त करून गर्दी असते. कारण की म्हणजे म्हणतात ना की शुक्रवारी या देवीचं स्वरूप लोकांना जवळ आधी अनुभवायला भेटतं. त्याच्यामुळे शुक्रवारची खूपच गर्दी या विशेषतः मंदिरात असते. तर आज देखील आपण आहे तिथं शुक्रवारी चाललो, कारण की आपला वीक ऑफचा दिवस आहे, शुक्रवारच आपल्याला सुट्टी असते. तर त्याच हिशोबाने मी बोललो आज मुंबादेवीला जाऊन येऊया. कारण की दरवेळी मला माहिती नाही, लास्ट टायमिंगला पण जेव्हा मी शुक्रवारी आलो तेव्हा खूप गर्दी मिळालेली आणि एक अनुभव भेटलेला चांगला. तर त्याच्यामुळे बोललो आज देखील आपल्या सबस्क्रायबरसोबत तो अनुभव शेअर करूया आणि त्यासाठीच मी आलो आज शुक्रवारी आपल्या सबस्क्रायबरसाठी. तर आतमधल्या ठिकाणी मला वाटतं आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही, तरी आपण पाहूया व्हिडिओ काढता येते का. तर मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. मला वाटतं दुपारचे 12 बरोबर आरतीचा टायमिंग चालू झालेला आहे त्यांचा. तर आरती असल्याकारणाने गर्दी जास्त आहे. त्याच्यामुळे प्रांगणात कशाला आपल्याला आतमध्ये जायला देणार नाहीत, कारण की आरती चालू झाल्यावर संपूर्ण जे गेट असतात ना ते बंद केले जातात. जे भक्तगण आतमध्ये असतील त्यांना ते आतमध्ये आरतीचा मान भेटतो. जे बाहेर असतील त्यांनी तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबवावं लागतं. तर 15 मिनटं आरती चालली. तर आरती होईपर्यंत आपल्याला थोडंसं लाईनीत राहायला लागेल. वरना सूर्य महाराज तर खूपच नाराज आहेत असं वाटतं, खूपच ऊन लागतील आहे. तर त्याच्यामुळे सध्या आपण वाट पाहूया आतमध्ये जाण्याची. तुम्हाला आरतीचा आवाज आहे तसं आरती बघू. हे छोटे छोटे शॉप आहे. ॲक्च्युली इकडनं तुम्ही प्रसाद घेऊन मतलब आरतीचं ताट वगैरे घेऊन जाऊ शकता आतमध्ये. चप्पल काढायला देखील ते परमिशन भेटते, कारण की जर तुम्ही त्यांना प्रसादाचा आरतीचा ताट घेतलात तर ते देतात तिकडे चप्पल काढायला परमिशन. तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुम्हाला अशी परंपरा भेटेल. एंट्री तर मित्रांनो, आतला भाग आहे मुंबई देवी विश्वस्त. तर आतला भाग आहे हा, तुम्ही पाहू शकता. हे आतल्या साईडला ते चप्पल स्टँड देखील ठेवलेलं आहे, म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही चपल्या ठेवू शकता. या साईडला दुकानं देखील आहे. इथनं तुम्ही देवीसाठी जे चढावा असतो तो घेऊ शकता तुम्ही इकडनं.
तर मित्रांनो हा आहे मुख्य परिसर, मुख्य गाभारा हा देवीचा, मुंबा देवीचा. गर्दी तुम्ही पाहू शकता. जसं मी तुम्हाला बोललो आज आहे शुक्रवार, त्याच्यामुळे ही पूर्णतः गर्दी दिसते तुम्हाला. या देवीचा मुख्य गाभारा आहे. आतल्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नाही चालवता येणार, त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडनं दाखवतो सध्या तरी. जसं मी तुम्हाला बोललो व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे आतमध्ये. मुंबा देवी मंदिर मित्रांनो, ताजच्या ब्लॉकच्या माध्यमातून तुम्हाला मी ह्या मस्जिदमध्ये असलेल्या, मस्जिद स्टेशनजवळ असलेल्या मुंबादेवी मंदिराचं दर्शन देखील दिलेलं आहे. आज ॲक्च्युली मित्रांनो शुक्रवार आहे. तुम्हाला असे हातात गंडे दोरे बांधणारे भरपूर भेटतील. तर गंडे दोरा तुम्हाला अडकायचं की नाही अडकायचं आहे तुमच्यावर आहे मित्रांनो. ते प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो, पण ते तुमच्या हातात आहे. जसे की ते आता इथं गंडा दोरा बांधतात बघा, हे प्रत्येकाचा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असतो. त्याच्यावर आपल्याला काय भाष्य करायचं नाही आहे, पण ते तुमच्या हातात बांधून तुम्हाला त्याच्यात अडकायचं की नाही अडकायचं तुमच्या हातात आहे. बाकी तुम्ही सज्ञान आहातच. कसं आहे ते त्यांचं इकडे काय काय आहे आणि आतला गाभारा कसा दिसतो, ते आतली मूर्ती कशी दिसते, ते मूर्तीचं साधारण मला व्हिडिओ घेता नाही आली मित्रांनो, कारण की व्हिडिओमध्ये आतमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याच्या आधीचे मी देखील भरपूर देवी देवतांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये परमिशन नसते आतमधल्या गाभाऱ्यात देवाचे व्हिडिओ घेण्याची. तर त्याच्यामुळेच आज देखील आपल्याला आतल्या साईडची परमिशन मिळाली नाही आहे, पण तरी पण जेवढा व्हिडिओ भेटता आले तेवढा आपण घेतलेले आहे. तर मित्रांनो झालं आपलं देवीचं दर्शन आणि निघालो मी आता घरच्या दिशेने. मी आज आलो ट्रेनने बरोबर. तर आपल्या मानपूरवरनं डायरेक्ट ट्रेन येते ही मस्जिदला, म्हणजे आपली स्टेशन जो आहे ना तो मस्जिद पडतो. CST स्टेशन आपल्या हार्बर लाईनची CST पकडायची, डायरेक्ट यायचं आपल्याला इकडे मस्जिदला. तिकडनं चालत चालत 15 मिनटं मॅपला दाखवतात, तरी तुम्ही एक साधारण चालत ना तरी 5 ते 8 मिनटात तुम्ही तिकडे पोचू शकता. तर मित्रांनो दर्शन खूपच छान झालेलं आहे. आतला भाग देखील छान वाटत होता आणि गर्दी असल्या कारणाने आणि ऊन देखील खूप होतं. तर ठीक आहे, छान पद्धतीने असं आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर मुंबादेवीचं तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मुंबादेवीच्या या नावामुळेच आपल्या मुंबई या शहराची स्थापना झाली. या शहराला जे नाव मिळालं ते या मुंबादेवीच्याच नावामुळे मिळालं होतं. आता मुंबादेवीची मित्रांनो 2-3 दंतकथा आहे. त्यातली एक दंतकथा अशी प्रचलित आहे की इकडे एक मुंबारका नावाचा जो एक हे होता ना राक्षस होता, मुली होती, म्हणजे एक खूपच नासधूस त्यांनी चालू केले होते. तर त्याच्या नासधुसीला लोकांनी कंटाळून देवीकडे मागणी मागितली होती. त्यानंतर देवीची स्थापना, त्यानंतर देवीने प्रसन्न होऊन त्या मुंबारकाला मारलं होतं. त्या मुंबारकाला मारल्यामुळे त्या देवीला तिकडे जे मान्यता दिलेली आहे ते मुंबादेवी असं ते एक दंतकथा आहे. तर मित्रांनो ह्याच मुंबादेवीमुळे आपल्याला मुंबई ह्या शहराची स्थापना झाली आणि स्थापना म्हणजे मुंबई शहर स्थापित होतं, त्याला नाव मिळालं त्या मुंबादेवीच्या नावामुळे. खूपच छान असं हे दंतकथा आहे, खूपच छान असं आपला इतिहास आहे मित्रांनो. तर आता खूप दर्शन देखील झालेलं आहे आपलं आणि आता चाललो मी आता घरच्या दिशेने. तर आता रिटर्नची तिकीट होती आपली, तर मस्जिदवरनं चाललं तर मित्रांनो हे मस्जिद मी सरकारकडे बोलतो आहे ना खूप छान याच्यामध्ये पण आहे बघा. मला मुंबादेवीला यायचं तर मला मस्जिदला उतरावं लागतं आणि जर तुम्हाला हाजी आलेला जायचं तर तुम्हाला महालक्ष्मीला उतरावं लागतं. तर मित्रांनो आपण म्हणजे हे राजकीय अँगल थोडासा बाजूला ठेवा. खूप छान असं मुंबई आहे आपली आणि हे राजकीय अँगलला तुम्ही बाजूला ठेवलात ना तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला देखील छान असं एक संदेश मिळू शकतो. त्याच्यामुळे ते म्हणतात ना धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा, तेढ निर्माण करण्याची ही परंपरा आपली नाही आहे मित्रांनो. तर सांगण्याचा उद्देश हाच होता. खूप छान वाटलं, खूप छान दर्शन झालेलं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.